V4 V5 V6. नंतर याच्या इंटरप्रिटेशन पण देतो मशीन ECG कसं आहे, नॉर्मल आहे का काही, त्याला जे फाइंडिंग्स त्याच्यामध्ये टाकलेले असतात ते पण दाखवतो. हा ECG खूपच मोठा आहे, यांनी काहीतरी स्पेस वाढवून दिलेला आहे. तर हा काय एकदम मी तुम्हाला सांगू नाही शकत आता हे कॅल्क्युलेशन. माझ्याकडे जो आहे तो नॉर्मल ECG वॉल असतात, वॉल म्हणजे भिंत, त्या किती असतात? 5 एक असते अँटिरियर वॉल, दुसरी येते लॅटरल आणि तिसरी राहते इन्फिरियर वॉल. त्याला इन्फिरियर वॉल पण म्हणतात किंवा पोस्टेरियर वॉल पण म्हणतात. आता ECG रीड करतो आपण तर असं एकदम असा रीड नाही होतो. त्याची रीड करण्याची पद्धत आहे. पहिली पद्धत काय आहे की फर्स्ट AVL V5 V6 ही कोणती वॉल झाली? लॅटरल वॉल. लॅटरल वॉल आपल्याला जर बघायची आहे तर कोणते लीड्स पाहणार? फर्स्ट AVL V5 V6. हा लक्षात लिहून घ्या वाटलं असतं रनिंग नोट्स. नंतर आपण दुसरी बघतो इन्फिरियर वॉल. सेकंड, थर्ड आणि AVF. सेकंड, थर्ड, AVF ही असते इन्फिरियर वॉल. इन्फिरियर म्हणा किंवा पोस्टेरियर. इन्फिरियर वॉल हा शब्द यूज केला जातो, पोस्टेरियर यूज केला जातो. नंतर V1 to V4 अँटिरियर वॉल. V1 to V4 अँटिरियर वॉल म्हणजे मला जर लॅटरल वॉल पाहिजे असेल तर मी काय बघेल? फर्स्ट AVL V5 V6 हे लीड्स मी बघेल. नंतर मी बघेल इन्फिरियर वॉल, सेकंड, थर्ड आणि AVF इन्फिरियरचं असं लक्षात. AVF इन्फिरियर. आणि अँटिरियर वॉल बघायचे असेल तर V1 to V4. आता याच्यामध्ये आपण AVR नाही बघितला तर हा जो AVR असतो हा उलटा असतो, आलं लक्षात. तर त्याच्यामुळे ज्या वेळेला ECG आपण काढतोय त्यावेळेला सगळ्यात पहिले काही गोष्टी हा नॉर्मल ECG आहे की नाही हे बघण्याच्या काही मेजर गोष्टी असतात. सगळ्यात पहिले असतं कॅलिब्रेशन. हा चौकोन दिसतोय का तुम्हाला? हा चौकोन 1 बॉक्स to 2 बॉक्सपर्यंत याची हाईट असते. तो जर त्याच्यापेक्षा कमी असेल, या बघा इथं 2 बॉक्स असतात बरोबर, म्हणजे हा कॅलिबर आहे. हे जे मशीन आहे ह्या मशीन कॅलिबर आहे. ECG नॉर्मल याच्यातून निघेल. दुसरा मशीनचं कॅलिब्रेशन बरोबर आहे, परंतु लीड इकडं तिकडं जर लावले आहेत त्यांनी बऱ्याच वेळा ECG कोण काढतं? तुमचा स्टाफ काढतो. त्याने व्यवस्थित लीड्स लावल्या की नाही लावल्या यामुळे. तर दुसरा पण बघायचा असतो AVR हा उलटा पाहिजे. तो जर सरळ दिसत असेल तर मग कुठेतरी लीड्स चुकलेल्या आहेत. त्यातल्या त्यात AVR येतो सरळ, अजून उलटा येतोय हा नॉर्मल दिसतो. कोणत्या कंडिशनमध्ये? डेक्स्ट्रोकार्डिया म्हणजे काय? ऑपोजिट. जर हार्ट लेफ्टच्या राईट साईडला असेल डेक्स्ट्रोकार्डिया म्हणतात, त्यावेळेला AVR हा सरळ येतो. त्याला सरळ म्हणजे हा जो असतो हा निगेटिव्ह आहे, तो पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह म्हणजे वरच्या दिशेला, निगेटिव्ह म्हणजे खालच्या दिशेला. राईट साईडचं पॉझिटिव्ह. एक्स ॲक्सिसच्या वरती पॉझिटिव्ह, एक्सच्या खाली निगेटिव्ह. नंतर दुसरी गोष्ट याच्यात बघायची असते की V1 to V6 जी R वेव्ह आहे ती R वेव्ह कॉन्सिक्वेंटली मोठी होत जाते.
फर्स्ट मी V1मध्ये जर बघाल तर आरवेव ही थोडीशी निगेटिव्हमध्ये गेली, सॉरी ही छोटीशी दिसते तुम्हाला, दिसते का ही आरवेव V1मध्ये बघा एकदम छोटीशी दिसते. नंतर ती मोठी होत गेली, V2मध्ये मोठी झाली दिसली, V3मध्ये अजून मोठी झाली, बरोबर आहे. आणि V6मध्ये तुम्हाला पूर्णपणे आरवेव मोठी झालेली दिसते. म्हणजे V1 to V6 आरवेव ही मोठी होत जाते आणि एस वेव जी आहे ती छोटी होत जाते. आता फर्स्टमध्ये V1मध्ये तुम्ही एस वेव बघा, ही एस वेव दिसते, एस वेव ही मोठी आहे. आता ही कमी होत जाईल, V2मध्ये कमी झाली, V3मध्ये अजून कमी झाली, 4, 5, V6मध्ये तुम्हाला दिसणार पण नाही, बरोबर. V1 to V6 आरवेव मोठी होत जाते, V1 to V6 एस वेव लहान होत जाते. लक्षात, हा असतो नॉर्मल ECG. नंतर आपण बघितलं की काय म्हणतो आपण रेट बघतो. मग रेट कसं आहे आता दोघांचे, त्यांनी काहीतरी मोठं चुकीने दाबले गेले यांचं तर ते जास्तीत बॉल दिसत आहे. समजून घ्या आता इथं 1, 2, 3, 4, 5, 6, 7 बॉक्स आहे. तर हे आता हे दोघी मी सांगितलं होतं, ही आरवेव आणि ही आरवेव, ही आरवेव, ही आरवेव. आता या पुढच्या ज्या आरवेव्स तुम्हाला दिसत आहेत यांच्यामधलं अंतर कसं आहे हे बघा, सारखं दिसतंय. म्हणजे हा जो रिदम आहे हा नॉर्मल रिदम किंवा त्याला सायनस रिदम म्हणतात. आणि आता काय वेळेला कसं असतं अरिदम, अरिदमिया म्हणजे काय, की आता ही आरवेव यांच्यामधलं डिस्टन्स इतकं आहे 2 आरवेवमधलं, तर पुढचा जी आरवेव येते ती डायरेक्ट इथे येऊन जाते, त्याच्या पुढची एकदम लांब येऊन जाईल, त्याच्या पुढची एकदम जवळ येऊन जाईल. म्हणजे काय आहे की अरिदमिया. आरवेव म्हणजे काय आहे की व्हेंट्रिकल डिपोलरायझेशन, म्हणजे व्हेंट्रिकल जे कॉन्ट्रॅक्ट होत आहे ते एकदा काही वेळेला फटकन होतील, काही वेळेला स्लो होऊन जातं, काही वेळेला कटअप होतील, काही वेळेला स्लो होऊन जातं. तशा पद्धतीने आरवेव जे आहेत त्या आरवेवचा ग्राफ जो आहे तो तयार होत जातो. आलं लक्षात. ह्याच्यामध्ये ही जी दिसते ही एकदम छोटीशी पी वेव आहे, ही पी वेव आहे. नंतर ही दिसत पण नाही काय वेळेला क्यू वेव, तुम्हाला सांगितलं मी काय वेळेला दिसते, काय वेळेला दिसते किंवा हे बघा इथं एक छोटीशी क्यू वेव दिसते. त्याच्यानंतर येते ही आर वेव आणि त्याच्यानंतर हा असतो, ही असते एस वेव जी आपण इथं बघितली, ही एस वेव, ही एस वेव नंतर कमी कमी होत जाते. आणि हा जो एस पासून तर टी पर्यंतचा हा एस दिसतोय का, ही एस वेव, हा एस पॉईंट आहे, हा एस वेव दिसतोय आणि हा इथं ही टी वेव दिसते, ही या पद्धतीने गेली. आणि हा जो दिसतोय का पॉईंट इथं, हा पॉईंट दिसतोय प्रत्येकाला, तो कोणता पॉईंट झाला, पॉईंट. मग त्यावेळेला ज्यावेळेला तो बघा तो बरोबर त्या ही जी तुमची लाईन येते, डार्क लाईन, ही लाईन येते बरोबर त्या लाईनच्या रेषेमध्येच आहे जे पॉईंट, बरोबर. ज्या वेळेला पेशंटला MI बसतो त्यावेळेला हा जे पॉईंट वरती जातो. आलं लक्षात. समजलं एवढं बघायचं असेल.